राज्यभरामध्ये मतदानाच्या अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्यात। शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदेंनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना मर्डर फिक्स आहे अशी धमकी दिली। हाणामारीच्या अनेक घटना राज्यभरामध्ये घडल्या। निवडणुकीत झालेल्या या राड्यांमुळे सर्व प्रक्रियेलाच गालगोट लागलाय। नांदगावमध्ये राज्यातला सर्वात मोठा राडा झाला। शिवसेनेचे सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आमने सामने आले होते। यावेळी सुहास कांदेंनी समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली। तुझा मर्डर फिक्स असल्याची भाषा कांदेंनी वापरली। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। यावेळी दोनही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। मतदानासाठी आलेल्या मतदारांना अडवल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केला। मी ॲक्च्युली असं समीर भाऊंचं नाव घेऊन नाही धमकी दिली, ते चुकीचं व्हायरल होतंय। माझी मीडियाला विनंती आहे की मी असं नाव घेऊन नाही दिलं। आमचे एक जण मारत होता त्या कामगारांना, म्हणून मी त्याला म्हटलं आहे तो मरून जाईल, त्याचा मर्डर होईल, मारून। राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघातही दमदाटीचा आरोप करण्यात आला। शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवारांनी मतदारांना धमकावलं जाते असा आरोप केला, तर अजित पवारांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। मतदान केंद्रात काही खाणाखुणा केल्या जात होत्या असाही दावा शर्मिला यांचा होता। मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे, हे आमच्या जे आता मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिठ्ठ्या दिलेल्या आहेत, त्याच्यावरती घड्याळाचा शिक्का मारलेला आहे। हे तुम्हीच बघा, हे बरोबर आहे का? ठाणे मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। केदार दिघेंकडे 52,000 रोख रुपये आणि काही दारूच्या बाटल्या सापडल्या। तर वरळीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष खरात यांना चोप दिला। मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं खोटं पत्र वाटल्यानं संतोष खरात यांना मारहाण करण्यात आली। तसंच इतर शिवसैनिकांना धक्काबुक्की झाली। बीड जिल्ह्यात हाणामारीच्या अनेक घटना घडल्या। शरद पवारांच्या पक्षाचे नेते माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली। ते एका कार्यकर्त्याची गाडी फोडली गेली। परिणामी घाटनांदूर गावात ईव्हीएम मशीन फोडलं गेलं। केज मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडले। राज्यात सर्वच जिल्ह्यांच्या तुलनेत बीडमध्ये हाणामारीच्या आणि ईव्हीएमच्या तोडफोडीच्या घटना जास्त घडल्या। संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख नितीन पवार यांना दमबाजी केली। कोल्हापूरमध्ये राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली। कोल्हापूरच्या शिरोली पुलाचीमध्ये मतदानाच्या वेळी भगव्या टोप्यांना विरोध केल्यानं हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मशालचं बटन दाबलं तरी धनुष्यबाणाला मत जाते असा आरोप झाला। बटन दाबल्यानंतर दोनही लाईट लागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं बोललं गेलं। एकंदरीतच मतदानाच्या दिवशी राज्यभरात घडलेले हाणामारीचे हे प्रकार चिंताजनक मानले जातात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।